विठ्ठल 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 बोला पुंडलिक वरदाहरी विठ्ठल पंढरीनाथ भगवान आई राजाईचा शारदीय महोत्सवाला आपल्या इथं सुरुवात झालेली आहे आणि शारदीय महोत्सवाला सुरुवात होत असताना महाराज तो परमात्मा एकच आहे आणि तो परमात्मा म्हणजे तो पुरुष आहे आणि परमात्मा ही शक्ती आहे महाराज. आता शक्ती आणि पुरुष याचं मिलन म्हणजे हे विश्व आहे आणि हा विश्वच त्याचा पुत्र आहे महाराज. शारदीय महोत्सवाला सुरुवात होत असताना महाराज आज जो माझा विषय आहे ना दादा बरं का बाळा, आज माझा विषय आहे तर यल्लम्मा देवी. तत्पूर्वी मला हे सांगायचं आहे की आपण अनेक देवता पाहतो, प्रत्येक गावामध्ये प्रत्येक ठिकाणी आपण अनेक देवता पाहतो, प्रत्येक कुळाची देवता पाहतो, प्रत्येक ग्रामदेवता पाहतो, पण प्रत्येकाचा इतिहास आपल्याला माहीत नसतो. म्हणून महाराज मला सांगायचं आहे की हे मूळ तत्व काय आहे आपण फक्त तेवढ्यापुरतच पाहतो. म्हणतात ना पायापुरतं पाहणं तेवढ्यापुरतच पाहतो. पण आज मला असं वाटतं या वाहिनीच्या माध्यमातून मला एक सांगायचं आहे ती प्रकृती काय आहे आणि ते पुरुष काय आहे. आणि प्रकृती आणि पुरुष तो परमात्मा एकच आहे आणि त्यांनी संग कशाचा केलेला आहे तर शक्तीचा संग केलेला आहे. आणि परमात्म्याचं जे स्वरूप आहे हे चेतना स्वरूप परमात्म्याचं आहे, मूळ स्वरूप आहे तो चेतना आहे. म्हणून माऊली म्हणतात या उपाधी माझे गुप्त चैतन्य असे सर्वगत ते सर्व संत ही स्वीकारते. ते सत्य संत स्वीकारतात कारण या उपाधी माझे गुप्त चैतन्य असे सर्वगत ते तत्व संत स्वीकारते. कुळीची कुळदेवी केली ठावी संतांनी. म्हणून महाराज हे गुप्त चैतन्य संत सुद्धा स्वीकारतात. म्हणून हे विश्व ज्याच्या ताब्यात आहे त्या भगवंताची 3 रूप सांगितलेले आहेत महाराज. प्रथम रूप आहे निर्गुण निराकार, सगुण निराकार आणि सगुण साकार असे 3 तत्व आहेत. आणि या 3 तत्वामध्ये जो स्वतः स्वहम आहे नाही का, रंग नाही रूप नाही नाही वर्ण छाया, आणि असा जो परमात्मा आहे त्याला खेळायचं होतं. मला कुठे यायचं आहे, मला मूळ स्वरूपाकडे यायचं आहे. म्हणजे तुम्हाला तुमच्या देव्हाऱ्यातली देवी कोण आहे, तुमच्या गावातली देवी कोण आहे, तुमची कुलस्वामिनी कोण आहे. आम्ही फक्त उदो उदो करतो पण तत्वाला हात घालत नाही. म्हणून मला सांगायचं आहे की इथं त्या परमात्म्याला खेळायचं होतं आणि ते खेळायचं होतं म्हणून संत खेळिया प्रकरणात बोलतात. नाही त्याचे कैसे झाले रे खेळिया, नाही त्याचे घडू लागले रे. अरे अवीट होते ते रूपाशी आले, अरूप होते ते रूपाशी आले न जीव शिव नाम पावले रे. म्हणजे सोपं नव्हतं महाराज. अरूप होते ते रूपाशी आले, जीव आणि शिव नाम पावले. मग काय प्राप्त झालं तर त्याच्यातूनच त्याची जी पत्नी आहे, त्या स्वरूपाची जी पत्नी आहे, त्या निर्गुण निराकार रूपाची जी पत्नी आहे तिला म्हणतात प्रारंभा. तिचं नाव आहे प्रारंभा आणि ती आहे शक्ती, ती आहे मूळ स्वरूप. आणि त्या शक्तीचा आणि शिवाचा म्हणजे निर्गुण निराकार तत्व आहे, सगुण निराकार आणि सगुण साकार. जेव्हा याचं त्या शक्ती देवानं बाजूला केली तीच प्रारंभ आहे आणि तीच त्याची शक्ती आहे. आणि हे विश्व तिचा पुत्र आहे. कोण? बापही तोच आहे. म्हणून जनाबाई महाराज म्हणतात एग एग विठाबाई. का? बापही तोच आहे आणि आई सुद्धा तोच आहे. म्हणून त्या स्वरूपानं त्या बोलवतात. मग ही प्रारंभ आहे तरी कोण? तुम्हाला 2 मिनिटं सांगते. विठ्ठला 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 विठ्ठला. ऐका ऐका ऐका. आता तुम्हाला तुमच्या घरातली देवी कळेल. आता ऐकल्यानंतर तुम्हाला पण बरं का कसं ही प्रारंभ म्हणजे काय. प्रारंभ ही कुठं असते? मणिदीपावर आहे. प्रारंभ ही मणिदीपावर आहे आणि तिने शृंगार केलेला आहे, शृंगार केलेला आहे महाराज. तिथल्या बाग आहेत ना, बाग आहे गार्डन म्हणतो आपण, त्या कल्पवृक्षाच्या आहेत. चिंतामणीचे रस्ते आहेत, अंतपुरे आहेत, सोन्या चांदीचे हिरे मोत्याचे पर्वत आहेत. समुद्र तिचे वाहतात ना, ते समुद्र अमृताचे आहेत. आणि अशी प्रारंभा 16 शृंगार केलेले आहे. ब्रह्मा विष्णू महेश तिच्या पलंगाचे पाय आहेत महाराज.
आणि ती विराजमान कुठं आहे तर महाराज ती शिवाच्या बेंबीमध्ये विराजमान आहे. ती प्रारंभा म्हणून तिला प्रारंभा म्हटलेलं आहे. आणि अशी जी प्रारंभा आहे त्या प्रारंभेची शक्ती सुद्धा आपल्या घरात आहे. ज्या देवी तत्वाचं मला याविषयी या ठिकाणी बोलायचं आहे ना महाराज, ते देवी तत्व म्हणजे या महाराष्ट्रामध्ये 3.5 शक्तिपीठ आहेत. 3.5 शक्तिपीठ सांगत असताना तसं जर पाहिलं गेलं तर ना महाराज, पूर्ण भारतामध्ये 50 शक्तिपीठ आहेत. मग या शक्तिपीठामध्ये महाराष्ट्रातली शक्तिपीठ येत नाही. त्याचं कारण असं आहे महाराज, महाराष्ट्रामध्ये असणारी जी शक्तिपीठ आहेत, मग ते तुळजाभवानीचं शक्तिपीठ असेल किंवा लक्ष्मी आईचं शक्तिपीठ असेल किंवा माहूरच्या रेणुकेचं शक्तिपीठ असेल किंवा नाशिकची वणीची देवी तिचं शक्ती, ते अर्ध शक्तिपीठ सांगितले. म्हणून महाराज ही 3 शक्तिपीठ महाराष्ट्रामधली एक तर सोहम आहेत, आद्य आहेत आणि शक्ती स्वरूपान आहेत. म्हणून ही 3.5 शक्तिपीठ. आता तुळजाभवानीचं जर शक्तिपीठ घेतलं तर हे सोहम शक्तिपीठ आहे. रेणुका मातेचं जर शक्तिपीठ घेतलं ना महाराज तर ते एक शक्तिपीठ आद्य शक्तिपीठ आहे. म्हणजे त्या ठिकाणी एक तर देवी सोहम रूपानं प्रगट झालेली आहे किंवा अनिष्टाचा नाश करण्यासाठी देवी त्या ठिकाणी आलेली आहे, म्हणून त्या ठिकाणी तसं म्हणतात. पण मला इथे हे सांगायचे महाराज, ही जी देवी तिथून आपल्या घरामध्ये आपण बोलवतो, कोणाला देवी तत्वाला आपण घरापर्यंत बोलवतो. मग हे मूळ तत्व बोलवत असताना आपण काय करतो, देवीला काय आवडतं महाराज? देवीला गोंधळ आवडतो, बरोबर आहे की नाही? गोंधळ आता सगळंच गोंधळ चाललाय कलियुगामध्ये. काय चाललंय? गोंधळच चाललाय महाराज. पण देवीला जे तत्व आवडते ते गोंधळ. आणि ते गोंधळ का आवडतं त्याचं कारण आहे, तिला बोलवताना गोंधळ घातला गेला महाराज, म्हणून तिला गोंधळ आवडतो. त्याचं कारण असं आहे महाराज की जेव्हा दक्ष प्रजापती आणि या दक्ष राजाने जर विचार केला तर आता एकात एक देवी तत्व असल्यामुळं ह्या ज्या देवीचा इतिहास आहे तो एकामध्ये गुंतलेला आहे. पण मला या ठिकाणी सांगायचं आहे की पहिला गोंधळी कोण होता, नाही का? आता गोंधळ सगळे तुमच्याकडे करतात, गोंधळ करतात ना? हो तरी म्हणा, लग्नात केला होता ना? हा, मग तोच गोंधळ. तसं नाही, हा देवी तत्वाचा गोंधळ आहे महाराज. म्हणून तुम्हाला सांगून जाते की हा गोंधळ कोणी घातला तर दक्ष प्रजापतीने हा गोंधळ घातलेला आहे महाराज. महाराज कथा भाग मोठा असेल पण ती कथा मला इथे सांगायची नाही. मला एवढंच सांगायचं आहे की ज्यावेळी दक्ष राजाने आणि नारद मुनींना श्राप दिला. श्राप का दिला होता तर दक्ष प्रजापतीने सृजन करत असताना 10,000 मुलं निर्माण केली आणि ही 10,000 मुलं कुठं पाठवली तर तपासाठी जपासाठी हिमालयामध्ये पाठवून दिली. आणि पाठवल्यानंतर महाराज ही मुलं उपवर झाली आणि उपवर होऊन ती मुलं परत आली. आणि परत आल्यानंतर नारद मुनी भेटल्यानंतर त्यांनी विचारलं, अरे मी तुमचा काका आहे, तुम्ही कुठं चालला? आता म्हणे आम्हाला सृजन करायचे, विश्वाची निर्मिती करायची. तेव्हा नारद मुनी म्हटले, अरे राजांनो, विश्वाची निर्मिती करून कोणाचं भलं झाले नाही का? असं करा, तुम्ही पुन्हा हिमालयामध्ये जा. आता काका सांगतात, संत सांगतात, नारद मुनी सांगतात, म्हणून ते 10,000 मुलं परत गेली. पुन्हा दक्ष प्रजापतीने असाच उपक्रम केला आणि मग मात्र नारद मुनीने पुन्हा त्या 10,000 मुलांना परत पाठवलं. आणि असं घडत असताना मग मात्र दक्ष प्रजापतीला राग आला, मी सृजन करत आहे. दक्ष प्रजापती कोण आहेत? ब्रह्मदेवाचे पुत्र आहेत. मी सृजन करत आहे, सृजन करत असताना आज अनिष्ट करत आहे नाही का? मानसपुत्र आहेत नारद मुनी ब्रह्मदेवाचे. आणि मग श्राप दिला, तुम्ही एका जाग्यावर उभं राहून उपदेश करणार नाही तर तुम्ही असेच भ्रमंती करत राहताल आणि एका जाग्यावर तुम्ही थांबणार नाही. आणि हा श्राप ऐकल्यानंतर ब्रह्मदेव स्वतः प्रगट झाले आणि ब्रह्मदेव म्हटले, तू एका संन्याशाला श्राप दिलास. कारण संन्याशाच्या मुखामधून, संताच्या मुखामधून पडलेले शब्द कधी खोटे ठरत नाही. कारण आत्मज्ञाने जे चौखडी संत जे माझे रूपडी ते दृष्टी पडो आवडी कामी की जय. संत हीच देवाची रूप आहेत आणि तो अनिष्ट केलेला आहेस. आणि मग सांगितलं, अरे बाबा, तुझी जी मुलं होती ती 20,000 मुलं होती. ही कोण होती? ही नपुसक होती. आणि जर त्यांचं तू लग्न केलं असतस, विवाह केला असतास, तर तुझ्या हातून पाप घडलं असतं. मग तुझ्या हातून जर पाप घडलं असतं, तुला त्या पापातून वाचवण्यासाठी तुझ्या मुलांना पुन्हा हिमालयात कोणी पाठवलं?
संतांनी पाठवलं आणि तू त्यांना श्राप दिला. आणि मग मात्र दक्ष प्रजापती शरण आले ब्रह्मदेवाला. आणि ब्रह्मदेवाला शरण आल्यानंतर महाराज ब्रह्मदेव म्हटले, अरे राजा बाळा, जर तुला या पापातून मुक्त व्हायचं असेल तर तुला एकच करावं लागेल. काय करावं लागेल? ती जी मणिदीपावर बसली ना, जी मी सांगितली कीर्तनामध्ये, जी मणिदीपावर बसली ना, जिला 18 हात आहेत, जिने 16 शृंगार केलेले आहेत, जी शिवाची प्रकृती आहे, विश्व ज्याच्या ताब्यात आहे, शिवाची प्रकृती आहे, तिला बोलवावं लागेल. आणि जर ती आली आणि प्रगट झाली तरच तुझं पाप मुक्त तू होशील. विठ्ठल 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 विठ्ठल. दक्ष प्रजापतीनं असं त्या देवीचं चित्र काढलं महाराज. 9, 16 म्हणजे 18 हात देवीचं असं चित्र काढलं. आणि मग तिच्या समोर बसले आणि मग त्या देवीला काय म्हटले, दार उघड आई, दार उघड भैया, 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 दार उघड भैया. आईच्या नामानं. आणि महाराज मग ती प्रगट झाली. कोण प्रगट झाली? सती. सती म्हणून प्रगट झाली महाराज. म्हणजे देवाचीच पत्नी सती. तो इतिहास मोठा पुढा आहे, पण महाराज ती प्रगट झाली. आणि लेकरा, तू मला का आराधना केली? आणि गोंधळ कोणी घातला? गोंधळ कोणी घातला? दक्ष प्रजापतीनं पहिला गोंधळ घातला महाराज. आणि महाराज दक्ष प्रजापतीनं तिथं गोंधळ घातला. पण ह्या विठाबाईसाठी आमच्या कोणी तुकाराम महाराजांनी सुद्धा गोंधळ घातला. आम्ही गोंधळी गोंधळी गोविंदा गोपाळाच्या मेळी, आम्ही गोंधळी गोंधळी गोविंदा गोपाळाच्या मेळी, आम्ही गोंधळी गोंधळी गोविंदा गोपाळाच्या मेळी, आम्ही गोंधळी गोंधळी गोविंदा गोपाळाचे मेळी. आमचा गालावा गोंधळ वासुदेव हरिनाम सांभाळ, आमचा गालावा गोंधळ वासुदेव हरिनाम सांभाळ. तुमच्या गोंधळाला येऊ, तुमच्या गोंधळाला येऊ. आम्ही गोंधळी गोंधळी गोविंदा गोपाळाच्या मेळी, आम्ही गोंधळी गोंधळी गोविंदा गोपाळाच्या मेळी. काम क्रोध पकरा मारा याग रखुमाईच्या वरा, याग रखुमाईच्या वरा, याग रखुमाईच्या वरा. तिथं विठूचे राहुळ, तिथं तुकयाचा गोंधळ, तिथं तुकयाचा गोंधळ, तिथं तुकयाचा गोंधळ. आम्ही गोंधळी गोंधळी गोविंदा गोपाळाच्या मेळी, आम्ही गोंधळी गोंधळी गोविंदा गोपाळाच्या मेळी. तुकाराम महाराज म्हणतात, काम क्रोध बकरा मारा. बकर कापायचं, पण कोणतं? कामाचं, क्रोधाचं बकर का? काम क्रोध बकरा मारा अग रुक्माईच्या वरा. हा गोंधळ दक्ष प्रजापतीने त्यावेळेस घातला. आणि मग मात्र ती विश्वामध्ये प्रगट झाली. विठ्ठल 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 विठ्ठल. आता तुम्हाला यल्लम्मा देवी सांगते. आता यल्लम्मा देवी म्हटलं तर महाराष्ट्र आहे नाही का, कर्नाटक आहे, आंध्र प्रदेश आहे. आणि त्या ठिकाणी सौंदाणे, त्या ठिकाणी यमाई, तिथून धारवाड नावाचं गाव आहे, तिथून पुढं 40 किलोमीटर अंतरावरती कोण आहे तर यल्लम्मा देवीचं त्या ठिकाणी. सवंदितीपासून 3 किलोमीटर अंतरावर, धारवाडपासून 40 किलोमीटर अंतरावर आणि बेळगावपासून 90 किलोमीटर अंतरावर कोणाचं मंदिर आहे तर यल्लम्माचं मंदिर आहे. आता तुम्हाला असं वाटेल महाराज, जेव्हा हे शक्ती मानव रूपामध्ये येतात ना, तेव्हा त्यांना मानवासारखं वागावं लागतं. त्याचं कारण असं आहे की
की महाराज हा यल्लमा अवतार कधी प्रगट झाला. हे यल्लमा नाव कोणी दिलं तर हे जमदग्नी ऋषीने यल्लमा नाव दिलेलं आहे. त्याचं कारण असं होतं, रेणुका माता जमदग्नीची पत्नी आहे हे तुम्हाला माहीत आहे. महान पतिव्रता आहे, महान पतिव्रता आहे. पण हे पातिव्रत्य टिकवत असताना महाराज ते काण्यकुब्ज देशाची राजा रेणूची ती मुलगी, तिथून पुढे ती उपवर झाली. उपवर झाल्यावर सांगितलं अगस्ती ऋषींनी हिचं लग्न कोणाशी लावा, जमदग्नी ऋषींशी लावा. शंकराचा अवतार जमदग्नी ऋषी आहेत. विवाह झाला, पतिव्रता आहे. पतिव्रता असताना महाराज थोडं जरी काही चुकलं तरी त्याच्यामध्ये काय घडतं, लाग लागला जातो. आणि तो लाग मात्र रेणुकाला लागला. आणि तो रेणुकाला लागल्यामुळं जमदग्नी ऋषी महाभयंकर क्रोधित. ब्रह्म विष्णू महेश हे सुद्धा त्यांच्यापासून अलिप्त राहायचे. एवढा क्रोध जमदग्नी ऋषींमध्ये होता. मग त्यांनी काय सांगितलं, तू इथून निघून जा. आणि इथून निघून जा म्हटल्यानंतर महाराज ती कुठं जंगलामध्ये जात असताना ती कुठं गेली असन तर ज्या ठिकाणी मातंग समाज होता, मातंग समाजाच्या ज्या ठिकाणी नाही का वस्ती होती त्या ठिकाणी ती गेली महाराज. आणि त्यातल्या त्या जमदग्नी ऋषीने तिला सांगितलं की तुला काय होईल, कुष्ठ म्हणजे तुला एक आजार घडेल किंवा असा श्राप दिल्यानंतर ही माऊली पुढे निघून गेली. आणि गेल्यानंतर महाराज त्या ठिकाणी मातंग स्त्रीने तिचा सांभाळ केला. पण तो सांभाळ करत असताना महाराज शंकर भगवंताची आराधना केली, भक्ती केली, पण काही घडलं नाही. पण एकनाथ आणि जोगीनाथ हे दोन शिवगण त्या मातेला भेटले. आणि भेटल्यानंतर महाराज ही देवाची कला, चतुराकी शिरोमणी गुण लावण्याची कला, हे सगळं देवाचं करणे आहे महाराज. आपण किती बोला काही करा पण हे सगळं अति जलद गतीने अधोगतीला चाललेल्या जीवासाठी, दमलेल्या भागलेल्या तापलेल्या जीवासाठी हे सगळं चाललेलं असतं देवाचं महाराज. 4,32,000 वर्ष कलियुगाचे आहेत. आणि या कलियुगामध्ये प्रत्येक जीवाचा उद्धार व्हावा म्हणून ही सगळ्या कथा शाश्वत धर्मकथा आहेत महाराज. आणि मग त्यावेळेस मातंग समाजाच्या त्या स्त्रीनं सांभाळ केला. जोगीनाथ आणि एकनाथ शिवगण भेटले आणि त्यांनी सांगितलं माते तू शिवाची भक्ती कर. महाराज अशी भक्ती केली की वारुळ चढलं. कोणी केली भक्ती? रेणुका मातेनं. अशी भक्ती केली की तिच्या भोवती वारुळ चढलं. अवतार कोणाचा? पार्वतीचा आहे महाराज. आणि वारुळ चढलं आणि मग ते परमात्मा, तो पुरुष जो बाप पण आहे आणि जो आई पण आहे, निर्गुण स्वहम नाही का, स्वयं महेशा ससृणगेशा सखा धनेश स्तनयो गणेशा तथापि भिक्षाटनमेव शंभो वरलेसी केवलेश्वर मेच. तो परमात्मा प्रगट झाला आणि तिला सांगितलं हे बघ, तुला अजूनही तुला जो लाग लागलेला आहे, तुझ्या मनात पाप आलं होतं, तू सापाची चुंबळ करत होती, रेतीची घडा करत होती, हंडा करत होती वाळूचा, आणि त्याच्यात तू मला भक्तीला पाणी आणत होती. पण तू काय पाहिलं? तू मैथुन पाहिलं म्हणून तुला हा श्राप मिळाला. पण आज तुला जर मुक्त व्हायचं असेल तर तुला न अग्नी देता तो भात शिजून मला अर्पण करावा लागेल. हे कोणी सांगितलं? भगवंतानं सांगितलं. आणि मग त्या रेणुका मातेनं कडक उन्हामध्ये झोपली. महाराज याला तपश्चर्या म्हणतात. देव एवढा सोपा नाहीये. आम्ही एका नवरात्रीमध्ये सगळं करायला बघतो पण एवढं नाही सोपं महाराज. ती कडक उन्हामध्ये झोपली, आपल्या पोटावरती भांड्यामध्ये कडक उन्हामध्ये भात शिजवला आणि त्या विश्वाच्या मालकाला अर्पण केला आणि आपल्या व्याधीतून मुक्त झाली. आणि मग ती मातंग स्त्री आणि रेणुका माता कुठं आल्या की आता मला माझे पती माफ करतील, जमदग्नी ऋषी मला माफ करतील. पण महाराज जमदग्नी, आता तुम्हाला असं वाटेल एवढी तपश्चर्या केली तरी जमदग्नी ऋषींनी माफ नाही करावं, म्हणजे असं कसं बरं? हा काय न्याय आहे का? आता कलियुगामध्ये आम्ही लगेच न्यायाच्या दरबारात उभे राहतो, हे काय असं असतं का? महाराज असंच असतं. त्याचं कारण आहे, कारण जमदग्नी ऋषींना ज्या मनाला पापाचा अहंकार झाला होता ते शिर आणि ते इंद्रिय बाजूला करायचे होते, म्हणून जमदग्नी ऋषीने हा प्रकार केला होता. महाराज परत आली, मला माफ करतील. पण जमदग्नी ऋषीने सांगितलं मुलांनो खड्ग उचला आणि तिचं शिर धडा वेगळं करून टाका. महाराज अनेक कथांमध्ये, अजून या कथांमध्ये तुम्हाला ऐकायला मिळेल नंतरच्या कीर्तनामध्ये, रेणुका मातेच्या कथामध्ये. पण तुम्हाला मातंगी मला सांगायचं आहे, मला यल्लम्मा सांगायचंय म्हणून मला इकडं वळावं लागतं. आणि शिर बाजूला केल्यानंतर महाराज तिथं मधी कोण आलं तर मातंग नावाची शिरी, जिने सांभाळलं होतं
ती माता माऊली तिथं मध्ये आली, तिचाही शिरच्छेद झाला, रेणुका मातेचाही शिरच्छेद झाला. आणि मग मात्र परशुरामानं विचार केला. जमदग्नी ऋषी म्हटले, परशु तुला काय मागायचे ते माग. आणि मग परशुरामानं सांगितलं, पिता यांना जिवंत करा, आणि माझे 4 भाऊ सुद्धा तुम्ही मारले, त्यांना सुद्धा काय करा, तुम्ही जिवंत करा. तथास्तु म्हटले. कमंडलू मधलं पाणी घेतलं. पण महाराज, आता ज्या मातेनं, मातंगीनं रेणुकाची सेवा केली, तिला तिचं फळ मिळायला नको का? आम्ही म्हणतो इकडं पाणीची, अरे ते परशुराम होते. हा, आम्ही काय सांगतो कथेमध्ये, ते पाणी शिंपडलं आणि तिच्या अंगावर पडलं आणि मग हिचं शिर तिला लागलं, तिचं नाही नाही नाही, ऋणातून मुक्त व्हायचं होतं. त्या मातंगीने जगदंबेची सेवा केली होती, त्या मातंगीने प्रारंभेची सेवा केली होती. म्हणून स्वतःच्या स्वरूपामध्ये एकरूप करून घेतलं महाराज. म्हणून हिचं शिर तिला आणि तिचं शिर हिला झालं. पाणी शिंपडलं, हे शिर तिकडे गेलं, ते शिर इकडे झालं. मातंगीचं शिर रेणुका मातेच्या धडाला आणि रेणुका मातेचं शिर मातंगीच्या धडाला लागलं. आणि मग मात्र परशुराम थोडं हे झाले. आणि ते काय म्हटले, मारियाम्मा. मारियाम्मा, मारियाम्माचा अर्थ असतो मेलेली आई, म्हणजे आमच्या दोघी आई ह्या झाल्या. मारियाम्मा हा शब्द वापरला. आणि त्यावेळेस जमदग्नी ऋषी म्हटले, यलम्मा. यलम्मा या शब्दाचा अर्थ होतो सर्वांची आई. ही तुझी आई, तर ही जी आहे मातंगी, ही सगळ्यांची आई आहे. कारण तिने काय केलं, सेवा केलेली आहे. आणि मग मात्र आपली जी काही शक्ती होती, ती शक्ती कोणामध्ये दिली, त्या मातंग स्त्रीमध्ये ती शक्ती का दिली, त्याचं एकच कारण होतं, त्या समाजामध्ये असणारं ते स्त्री तत्व होतं. तरी तिने सुद्धा चर्मरोग झाला होता रेणुका मातेला, तरी रेणुका मातेचा स्वीकार त्या मातंग स्त्रीने केला होता. आणि त्याच्यातून मुक्त होण्यासाठी, ऋणातून मुक्त होण्यासाठी स्वतः शंकराचा अवतार असणारे जमदग्नी ऋषी, त्यांनी तिच्यामध्ये ती शक्ती ओतली. आणि मग मात्र तिला सांगितलं, तुमच्या दोघींचा पण उदो उदो होईल, तुमच्या दोघींचा पण काय होईल, उदो उदो होईल. आणि मग मात्र ती मातंगी असणारी जी आहे यल्लम्मा झाली. आणि तीच यल्लम्मा आता यल्लम्मा अम्मा, येल म्हणजे सर्वांची. आणि आता हे तिकडचे शब्द आहेत, यल्लम्मा, गुडम्मा, पालम्मा, सालम्मा. आता मी तिकडचं बोलते बरं का, म्हणजे हे देवीची नावं आहेत. तिला अंबिका पण म्हणतात, काळी पण म्हणतात. आणि हे उग्र रूप आहे देवीचं. हे रूप कसं आहे, उग्र रूप आहे महाराज. आणि मग ती कुठं आली ही देवी, कुठं आली, तर त्या ठिकाणी कर्नाटक मध्ये सौंदतीला, त्या ठिकाणी ती माता त्या डोंगरावरती विराजमान झाली. आणि आज त्या डोंगरावरती विराजमान होता असताना चतुर्भुज तिची मूर्ती आहे. कोणाची, यल्लमाची. काळ्या पाषाणाची आहे, चतुर्भुज आहे. एक हात वरती आहे आणि एक हात खाली आहे. जे अनिष्ट आहे त्याच्यासाठी एक हात आहे आणि वरद हस्तसाठी एक हात आहे. महाराज एवढे याच्याही पुढे सांगून जाते तुम्हाला की त्या यल्लमाची जी लोक पूजा करतात ना, जे उपासक असतात ना, त्यांना जोगती आणि जोगतीन म्हणतात. जोगती आणि जोगतीन म्हणतात महाराज. म्हणजे देवदासी जे सोडले जातात ना, त्यांना त्या नावानं बोलवलं जातं. त्याचं कारण असं आहे महाराज की हे जी जोगते असतात ना, ह्यांची तंत्र मंत्र यंत्राची साधना असते, ह्यांची काल रात्रीची साधना असते. आणि ही साधना करत असताना म्हणून आपण काय करतो, हे जी जोगते असतात, जोगती नसते, किन्नर असतात, यांना आपण जास्त काय बोलत नाही बरं, कारण त्यांनी जे काय बोललं तर ते खरं असा तुमचा समज आहे. पण महाराज अगदी तळतळून जर खरी भक्ती त्यांनी केलेली असेल, कोणाची, ते यल्लमाची. यल शब्दाचा अर्थ आहे, यल म्हणजे 7 आहे, यल म्हणजे पृथ्वी आहे आणि यल म्हणजे सगळ्यांची माता यल्लमा आहे. या 3 तत्वामध्ये ती विराजमान आहे. एक आद्य तत्व आहे, एक आत्मतत्व आहे आणि एक स्वसंवेग असा आत्मबीज आहे. आणि त्याच्यामुळं ही यल्लमा त्या ठिकाणी विराजमान आहे. आता तुम्ही म्हणताना जोगती आणि जोगतीन, तर महाराज यांना कसं ओळखायचं, तिची उपासना कशी करायची, तर महाराज तिला नैवेद्य लागतो ना, तर पालेभाजीचा नैवेद्य लागतो. आता तुम्ही म्हणताल तिचं उग्र रूप आहे म्हणून तिला काय असं वगैरे काही लागत असेल, तर नाही महाराज. तिच्या गळ्यामध्ये लिंग आहे,
शंकराचं लिंग तिच्या गळ्यामध्ये आहे, चतुर्भुज आहे, हातामध्ये त्रिशूळ आहे, डोक्यावर पिंड आहे महाराज, आणि लिंग गळ्यामध्ये सुद्धा आहे. म्हणून ती माता, असं काही वाईट नाही, तर ती सुद्धा काय आहे, शाकाहारीच ती माता आहे. विठ्ठल 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 त्या विठाईच्या नावानं थोडं भजन करा. हरी तुले ले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा, तुले ले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा, तुले ले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा, तुले ले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा. महाराज, आता तर जोगतीन आणि जोगते कसे ओळखायचे महाराज? तिथं ज्या शक्तीची पूजा केली जाते, जे जोगते असतात ते देवीला आपल्या घरी आणतात, तिची घागर आणतात, तिची प्राणप्रतिष्ठा करतात, स्थापना करतात. बरीच लोक असे अज्ञानपोटी म्हणतात की आगीचं मऊ घरी आणलंय. म्हणजे कसं, त्याचं कारण असं आहे की त्या देवीची आराधना करताना, त्या देवीची पूजा करताना नियमात चूक होता कामा नये महाराज. आता आपण उगीच त्या देवीची आराधना करू, काहीतरी करून म्हणा आम्ही काहीतरी बोललो की ते खरं होतं, तर असा भाग नाहीये. त्याच्यासाठी कठोर तपश्चर्या असते. रात्री 9 नंतर तिची आराधना केली जाते, कठोर तपश्चर्या केली जाते त्या देवीसाठी, यल्लम्मा देवीसाठी. आणि महाराज, तिचे जे जोगते ते दर्शन मोती घालतात. कोणता मोती आपण ओळखायचं कसं, तर ते दर्शन मोती घालतात. आता तुम्ही म्हणताल ताई दर्शन मोती म्हणजे काय? तर दर्शन मोतीचा अर्थ असा होतो महाराज, त्याच्यामध्ये एक पांढरा मोती असतो आणि एक लाल मोती असतो, आणि हे 2 मोती जे घालतात त्यांना जोगती आणि जोगतीन म्हणतात. मग हा मोती दुसरी कोण घालू शकत नाही का? आता अज्ञाने ना महाराज आपलं, महाराज ते दर्शन मोती पार्वती आणि शंकराचं काय आहे, प्रतीक आहे. कोणी पण घालू शकतं महाराज. असं नाही की जोगतिनीनेच तो मोती घालावा किंवा देवदासीनेच तो मोती घालावा, असं नाही. तो दर्शन मोती आहे आणि साक्षात पार्वतीचं आणि शंकराचं स्वरूप म्हणजे तो मोती आहे, म्हणून तो मोती कोणी पण घालू शकतं महाराज. आता याच्याही पुढे तुम्हाला सांगून जाते की परडी असते. आता ही परडी कोणाची आहे, तर परडी कोणाची पूजली जाते? या एक तर रेणुका मातेची आहे, एक तर तुळजा भवानीची परडी आहे. यमाई मातेच्या तिथं परडीचा उच्चार केलेला नाहीये, पण मातंगीची परडी म्हणजेच यल्लमाची परडी, रेणुकाची परडी, तुळजा भवानीची परडी, येडाईची परडी. आता हे परडी म्हणजे काय आहे नाही का? परडी. आणि हेही सांगून जाते की जर तुम्ही तुळजापूरला गेला तर त्या ठिकाणी या मातंग स्त्रीची पहिली पूजा केली जाते, मातंग देवीची. मातंग देवी हा उग्र अवतार आहे आणि हे काल रात्रीला पूजला जातो, म्हणून तिला मातंगी म्हटलेलं आहे. तर महाराज तिथं तिची पूजा का केली जाते, तर माहूरगडावरून ती परडी कदम म्हणजे इतिहासामध्ये त्यांनी ती परडी कुठं आणली, तुळजापूरला आणली, आणि तुळजापूरला आणल्यानंतर ती परडी पुढे ठेवली. कारण तुळजापूरच्या देवीच्या अगोदरचा जो अवतार आहे तो कोणाचा अवतार आहे, रेणुका मातेचा अवतार आहे, म्हणून मातंगी ही तिकडं पूजली जाते. आता ही परडी म्हणजे काय, तर तुम्हाला मला सांगायचं आहे की ज्यावेळेस ती रेणुका माता मातंग स्त्रीच्या घरी गेली, त्यावेळेस तिला भिक्षा मागण्यासाठी काही पात्र नव्हतं. जे नैवेद्य करायचं होता त्याच्यासाठी तिला भिक्षा मागायची होती, आणि ती भिक्षा मागून खात होती. आणि खात असताना महाराज तिने काय केलं, आपले बांबू असतात, मेसाचे बांबू असतात, त्या बांबूच्या छोट्या छोट्या काड्या चिपाटी म्हणतात त्याला, काढलं आणि त्याची एक परडी तयार केली.
आणि ती परडी तयार केली आणि नंतर मात्र ती काय करू लागली, भिक्षा मागू लागली. आता पहा ना, ती एक आई आहे नाही का. आईचं अंतकरण कसं असतं, अंतकरणामध्ये उल्हास, अंतकरणामध्ये प्रसन्नता, अंतकरणामध्ये आत्मीयता असते. भिवू नको बाळा, मी तुझ्या पाठीशी म्हणणारी ती एक आई असते. आणि महाराज तीच आईने काय केलं महाराज, रोज तिला 5 मुलं होती ना रेणुका मातेला, मग तिला रोज परशुरामाची आठवण यायची. म्हणून तिने काय केलं, त्या एक असं ताट तयार केलं. आता मराठी विदर्भामध्ये काय म्हणतात, ताट म्हणतात, आणि आपल्याकडे काय म्हणतात, परडी म्हणतात. आणि मग काय केलं, त्याच्यामध्ये तशाच प्रतीचं एक छोटं भांड तयार केलं बांबूचं, आणि त्याच्यामध्ये ठेवलं. आणि ती एक एक घास काढायची आणि त्या छोट्या भांड्यामध्ये ठेवायची रोज. आणि अशा पद्धतीने ती परडी तिने तयार केली महाराज. आणि तीच परडी मातंगीचं प्रतीक म्हणून जोगती आपल्या घरी घेऊन येतात. आता त्या परडीचा जर विचार केला, ती परडी म्हणजे काय, तर धर्मशास्त्र सांगतं की त्या परडीला किती कट आहेत, 27 कट आहेत. कशाला, त्या परडीला 27 कट आहेत. आणि त्या एका कटाला 4 चरण आहेत. आता 27 कट म्हणजे काय, आता ग्रहण झालं, चंद्रग्रहण नाही का. चंद्राच्या पत्नी किती आहेत, 27, म्हणजे 27 नक्षत्र. आणि ह्या 27 पत्नी कोणाच्या मुली आहेत, दक्ष राजाच्या. आली कथा, तुम्हाला कळलं का. दक्ष राजाच्या 27 मुली चंद्राला दिल्या होत्या. आणि ह्या 27 मुली 27 नक्षत्र आहेत. आणि ही 27 नक्षत्र म्हणजे या परडीचे 27 कट आहेत. आणि एका कटाला 4 चरण आहे महाराज. म्हणजे असे 108 चरणाची परडी, 27 कट असणारी परडी, सूर्याचं प्रतीक असणारी परडी, आणि त्याच्यामध्ये चंद्र असणारी परडी. म्हणजे विचार करा, नक्षत्र, सूर्य, चंद्र, पूर्ण विश्वामध्ये असणार गुह्य तत्व त्या परडीमध्ये आकृष्ट झालेलं आहे. म्हणून लोक ती परडी आपली घरी आणतात आणि त्या परडीची मनोभावानं पूजा करतात. विठ्ठला 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 विठोबा रखुमाय, विठोबा रखुमाय, जय जय विठोबा रखुमाय, विठोबा रखुमाय, जय जय विठोबा रखुमाय, विठोबा रखुमाय, जय जय 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 विठोबा रखुमाय, विठोबा रखुमाय, विठोबा रखुमाय, जय जय विठोबा रखुमाय, जय जय विठोबा रखुमाय, जय जय विठोबा रखुमाय, जय 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 विठोबा रखुमाय, जय जय विठोबा रखुमाय, जय जय विठोबा रखुमाय. बोला मंडळी गौरवर्ध हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकारा, पंढरनाथ भगवान, माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज, आई रजईचा गोपाळ कुमार, जय गोपाळ कुमार, गोपाळ कुमार. महाराज मी तुम्हाला परडी सांगितली. आता कवड्याची माळ असते है ना, पोत म्हणतात. हे देवीचे अलंकार सांगितले गेलेले आहेत महाराज. आता कवडी म्हणजे काय, कवडी हे शक्तीचं प्रतीक आहे. कवडी हे कामाख्य देवीचं प्रतीक आहे महाराज. तुम्हाला वाटत असेल कवडी उलटी करा, ती कामाख्य देवी. मी जे 10 अवतार देवीचे सांगितले, त्या 10 अवताराची अधिष्ठुती कोण आहे, अधिष्ठान सांभाळणारी कोण आहे, जी काल रात्रीला सेवा केली जाते, तंत्र मंत्राची सेवा केली जाते, यल्लमाची सेवा केली जाते, मातंगीची सेवा केली जाते, कालीची सेवा केली जाते, बगलामुखीची सेवा केली जाते, छंदमस्त तिची सेवा केली जाते. महाराज एक एक रूप इतकं उग्र रूप आहे त्या मातेचं. त्याचं कारण असं आहे, छंदमस्त ही देवी तर तिचं शिर तिचं बाजूला कापते आणि त्याच्या रक्ताच्या धारा स्वतःच पिते.
आणि बाकी 64 योगिनीला देते, तिला छंदमस्त माता म्हणतात महाराज. म्हणून हे रूप सामान्य नाहीये. देवी एवढी सोपी नाही, ती प्रारंभ आहे, यल्लम्मा प्रारंभ आहे. म्हणून तुम्हाला सांगते कवड्याची माळ म्हणजे काय. कवडी काय आहे? कवडी कामाख्य देवीचं प्रतीक आहे महाराज. म्हणून तंत्र मंत्र साधना करणारी लोक कुठं जातात? तिकडे जातात त्या कामाख्य देवीकडे. रात्रीच्या स्वरूपामध्ये पण मंत्र तंत्र करून ते काय करतात? ती शक्ती अंगीकार करतात महाराज. याच्या पुढे ती कवडी कुठून आली, कशी आली कवडी? महाराज कपूरदीप नावाचा दैत्य, कपूरदीप नावाचा दैत्य होता दादा. आणि कपूरदीप नावाचा दैत्य त्याने काय केलं? अगदी भयंकर. आणि हे दैत्य हेच करत आल्यात, इतिहासामध्ये आपण तेच ऐकत आलोय महाराज. त्यांनी काय केलं? त्या कपूरदीप नावाच्या दैत्यानं सागर तटावरती अनेक युद्ध आणि अनेक होम हवन नष्ट करणं वगैरे हे सगळं केलं. आणि मग मात्र महाराज प्रभूंचा अवतार असणारे नाही का, भगवंताचा 6वा अवतार परशुरामाचा अवतार नाही का, परशुराम रेणुकाचा पुत्र परशुराम. आणि परशुरामाकडे हे दैत्य सगळे जपी तपी संन्यासी योगी जोगी सगळे कोणाकडे गेले? तर परशुरामाकडे गेले. आणि परशुरामाला सांगितलं, स्वामी स्वामी हे सगळं अवघड झालेलं आहे. आणि काय झालेलं? यज्ञ होत नाहीत, काहीच होत नाही, मग तुम्ही काहीतरी करा. आणि मग त्यावेळेस परशुरामानं काय केलं महाराज? त्या दैत्याचा नाश केलेला आहे. कोणाचा नाश केला? कपूरदिकाचा. आणि त्याचा तो मृत्यू पावल्यानंतर महाराज त्याचं शिर जेव्हा बाजूला पडलं तेव्हा परशुराम म्हटले, माझा अवतार विष्णूचा अवतार आहे. परशुरामाचा अवतार कोणाचा आहे? विष्णूचा अवतार आहे. आणि विष्णूचा अवतार असल्यामुळं भगवंतानं सांगितलं, माझ्या हातून तुला मरण आलेलं आहे नाही का. मरणी जया ज्या आठवे तो त्याची गती तपावे, म्हणून सदा स्मरावे मातेची तुवा. माझ्या हातून मरण आलेलं आहे, म्हणून काय मागायचे ते माग. तेव्हा त्या कपूरदिकानं मागितलं, चंद्र सूर्य असेपर्यंत माझी ख्याती राहावी, चंद्र सूर्य असेपर्यंत मला पूजलं जावं आणि मला बाजूला करू नका. त्यावेळेस परशुरामानं तथास्तु म्हटलं. त्याच्या ज्या अस्थी होत्या त्या अस्थींचे तुकडे 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 केले, सागरामध्ये टाकले. आणि सागरामध्ये तुकडे तुकडे टाकल्यानंतर महाराज काय घडलं? तर त्या सागरामध्ये त्या अस्थींचं काय झालं? कवडी तयार झाली. कवडी, त्याच्यामध्ये एक जीव प्रवेश केला, एका जीवानं संरक्षणासाठी प्रवेश केला. आज जर तुम्ही सागरामधून एखादी कवडी काढली तर त्याच्यामध्ये एखादा जीव असतो. आणि जेव्हा तो जीव मृत्यू पावतो तेव्हा ती कवडी तयार होते. आणि हीच कवडी मग महाराज कामाख्य देवीचं स्वरूप प्राप्त करते. महाराज ही कवडी कुठून आली? तर सागरामधून आली. म्हणून तिला लक्ष्मीचं रूप सुद्धा मानतात. लक्ष्मी सुद्धा कुठून आली? तर सागरामधूनच आली होती. म्हणून कवडी सुद्धा सागराची कन्या मानली जाते. मग या कवडीचं काय केलं महाराज? तर महाराज परशुरामानं या कवड्याची माळ तयार केली, माळ तयार केली. आणि ही माळ तयार केल्यानंतर महाराज ही माळ कोणाला दिली? तर ही माळ परशुरामानं रेणुका मातेला नेऊन दिली. आणि रेणुका मातेनं मग त्या कवडीचा काय केला? अंगीकार केला. आणि ती कवड्याची माळ स्वतः घातली. म्हणून आज परडीमध्ये कवड्याची माळ ठेवण्याची प्रथा सुरू झालेली आहे. आणि कवडी हे शक्तीचं प्रतीक आहे. आणि शक्तीचं प्रतीक असल्यामुळं घराघरामध्ये सुद्धा काय केलं जातं महाराज? कवड्याची माळ पूजली जाते, परडी पूजली जाते, पोत पूजला जातो. आता हा पोत काय आहे? तर हा पोत महाराज ज्या वेळेस जेजुरीचा खंडेराया नाही का, तिथं त्यांनी सुद्धा दैत्याशी युद्ध केलेलं आहे महाराज. मला कथा भाग नाही सांगायचा, पण तिथं सुद्धा महान भयंकर जेव्हा ते युद्ध झालं आणि ते दैत्य होते ते काय होते? मायावी होते. मी देवीचे अलंकार का सांगते? कारण आज महाराष्ट्रामध्ये जर विचार केला तर बऱ्याच लोकांच्या घरी काय आहे? पोत आहे, ते काही कवड्याची माळ आहे, परडी आहे. आणि मग आम्ही म्हणतो आम्हाला 5 घर जोगवा मागावा लागतो. आणि जोगवा हे 4 तत्व कशाचे आहेत? देवीचे भूषण आहेत. आणि म्हणून आपण 5 घरी ते मागत असतो. पण हा पोत कसा आला? तर त्यावेळेस महाराज जेव्हा मायावी दैत्य होते आणि खंडेरायाला रात्रीच्या वेळेस हे दैत्य काय दिसत नव्हते, तेव्हा खंडेरायानं काय केलं? तुळजापूरच्या भवानीचं आव्हान केलं. आणि महाराज तुळजापूरला गेल्यानंतर आता इथं सुद्धा अज्ञानच आहे. ते काय म्हणतात की खंडेराया कोणाचा अवतार आहे? कोणाचा अवतार आहे? शंकराचा. शंकराचा अवतार आहे. तुळजाभवानी कोण आहे? प्रारंभ आहे. मग ते झाले त्यांची पत्नी का? नाही महाराज, देवानं हे अवतार घेतलेले आहेत, अवतार घेतलेले आहेत, म्हणून ते स्वरूप त्याला लागत नाही. आणि जेव्हा खंडेराया
तुळजाभवानीकडे गेले आणि मग तिला म्हटले, आई आई काहीतरी हे असं असं घडतंय आणि ते दैत्य रात्रीचे दिसत नाही. आणि महाराज त्यावेळेस तुळजाभवानीनं स्वतःचा पदर फाडला आणि त्याचा पोत तयार केला आणि तो पोत खंडेरायाला दिला. म्हणून त्या दिवसापासून त्या परडीमध्ये पोत, कवड्याची माळ, परडी आणि महाराज हे सगळे देवीचे अलंकार आणि जोगवा हे सगळे देवीचे अलंकार आहेत. यल्लम्मा देवीच्या ठिकाणी सुद्धा परडी पूजली जाते, रेणुका मातेची परडी पूजली जाते आणि परडी हे शक्तीचं प्रतीक आहे. म्हणून आज या ठिकाणी आपण देवीच्या या नवरात्र उत्सवामध्ये परडी असेल, कवडी असेल, पोत असेल, यांना सगळ्यांना आपण काय करत असतो, आजच्या या दिवसामध्ये त्याचं पूजन भजन वगैरे सगळं करत असतो. आणि ते करत असताना आज या नवरात्र महोत्सवामध्ये आपण देवीची आराधना पूजन करत असतो. म्हणून महाराज या नवरात्र महोत्सवामध्ये 9 देवींची पूजा करत असताना, 10 शक्तीची पूजा करत असताना महाराज आज यल्लम्मा देवी काय आहे, यमाई देवी काय आहे आणि त्या देवीनं माझ्या अंगणामध्ये येऊन रंगावं असं जनाबाई महाराज शेवटच्या चरणामध्ये सांगतात की माझा रंग तुझे गुणी आणि म्हणे नामयाची जणी, असं म्हणून महाराज या ठिकाणी जनाबाई महाराज त्या भगवंतालाच आपली आई म्हणतात आणि त्या भगवंतालाच आपला पिता म्हणतात. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय, जय विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय, जय विठ्ठल जय जय. बोलिले पुढे वेळेवा करा क्षमा पराध महाराज तुम्ही जिद नाही उच्चारिलाज कार्या पुला करा क्षमा पराध महाराज तुका म्हणे ज्ञानेश्वरा राता पाया पडती करा क्षमा पराध महाराज तुम्ही ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, तुकाराम 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 तुकाराम. पुंडली गवर्दे हरविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय.